तर पहिला माझा प्रश्न आहे, शाळेनं पालकांना डॅश डॅश दिले असं आहे ना? आमंत्रण. ओके, किती टक्के पोल आला? माझ्या मोबाईल नाहीये. आमंत्रण म्हणणार किती टक्के लोक आहे? निमंत्रणला 27 आहे, आमंत्रणला 7 आहे. ओके, आमंत्रणला 9 झाल्यात. 27. दुसरा प्रश्न माझा त्यातला की निसर्ग हा डॅश आहे, सर्जनशील आणि सृजनशील. सर्जनशीलचा टक्का किती आहे? 27. आणि सृजनशील किती आहे? 9. म्हणजे या ठिकाणी आपल्याला एक जाणवतं की थोडाफार कन्सेप्ट क्लिअर नसेल किंवा विरोधाभास या ठिकाणचा जो बेसिक गोष्ट आपल्यासाठी आहे. ओके, मी आता उत्तराकडे घेऊन जातो तुम्हाला की सर्जनशील आणि सृजनशील त्या दिवसापर्यंत माझाही कन्सेप्ट क्लिअर नव्हता. मी प्रश्न विचारलं, सरांच्याकडनं अपेक्षित उत्तर आलं, मी समाधान मानून गेलो. पण मी दुसऱ्या दिवशी मला एकदा तो शब्द पुन्हा खटकायला लागला. कुठला? सर्जनशील. तो सर्जन हा सर्जनशी संबंधित असेल का? कारण डॉक्टर सर्जन हा एक संबंधित शब्द आहे आणि तो फाडाफाडी करतो किंवा जेव्हा तो उपचारात्मक करत असतो सर्जन. मी तो शोधायला सुरुवात केली. शोधता शोधता लक्षात आलं सर्जनशील आणि सृजनशील. सॉरी नाही, मी पण शोधतो दुसऱ्याशी. हा, बराच मी त्याचा उल्लेख केला होता. सर्जनशील आणि सृजनशील मध्ये फरक आहे. सर्जनशील म्हणजे काय आणि सृजनशील म्हणजे काय हे ऐकल्यानंतर तुमचं उत्तर नक्की बदलेल आणि कायमस्वरूपी आपल्या लक्षात राहायला मदत होईल, मी अशी अपेक्षा करतो. बघा, सर्जनशील मध्ये काय होतं, एखाद्या वस्तूचं अथवा कलाकृतीची किंवा जी नवीन गोष्ट निर्माण केली जाते त्याला सर्जनशील असं म्हणतोय. जवळचा रफा. बघा, जी गोष्ट आहे आपण आपल्या कल्पकतेने त्याला काय करतो, वेगळेपण देतो, ती सर्जनशीलता. पुढचा उदाहरणार्थ एखादी आपण कविता सादर करतो, नाटक तयार करतो, कथा वाचन करतो, हा झाला सर्जनशीलतेशी संबंध. याचा संबंध कुठे येतोय? याचा संबंध कसा? साहित्याशी येतो, कलेशी येतो आणि विविधांगी कल्पनेसोबत येतो. क्लिअर होते कन्सेप्ट? सर्जनशीलता त्या गोष्टीशी येतो. मी तुम्हाला वाक्य काय दिलं होतं की निसर्ग हा डॅश आहे. आता काय सांगणार आहात तुम्ही? सृजनशीलता का सर्जनशीलता? पण निसर्ग हा नेहमी सृजनशील आहे. सृजन, तो सर्जनशील नाही, तो सृजनशील आहे. सृजनशील का